हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ अपडेट आहे महाराष्ट्र सेट परीक्षा 2026च्या बाबतीमध्ये. आपण सर्वजणच वेट करत होतो की एक्झामचा अपडेट कधी येईल, विद्यापीठ याचं नोटिफिकेशन कधी आउट करेल. डिसेंबर महिन्यापासून आपण ऑलमोस्ट वाट बघतोय की याचं नोटिफिकेशन कधी येईल. जर मार्च किंवा जूनमध्ये एक्झाम होत असेल तर आतापर्यंत नोटिफिकेशन यायला पाहिजे होतं. यामुळे बरेच विद्यार्थी हे काळजीमध्ये देखील होते. मग आता विद्यापीठाकडून एक ऑफिशियल अपडेट आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे विद्यापीठाच्या वेबसाईटवर नाही, पण एका न्यूज पेपरमध्ये ही डिटेल इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे, की एक्झाम कधी होईल, काय अडचण होती किंवा काय प्रॉब्लेम्स होते किंवा काय सॉल्व्ह झालेलं आहे आणि या महिन्यामध्ये एक्झाम होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. सो ही न्यूज जी आहे ते आपण आपल्याला या पूर्ण व्हिडिओमध्ये बघायचं आहे. जी येणारी एक्झाम जी आहे ती जूनमध्ये होणार आहे. पण ही येणारी एक्झाम ऑफलाईन असेल की ऑनलाईन असेल याबद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. सो व्हिडिओ संपूर्ण बघा. सो इथे मी हा जो घेतलेला आहे न्यूज पेपर तो आहे पुढारी. या पुढारी पेपरमध्ये पुणे एडिशनमध्ये आजची डेट आहे बघा इकडे आणि पेज नंबर सुद्धा मेन्शन केलेला आहे. तुमच्याकडे जर हा न्यूजपेपर असेल तर तुम्ही तिकडे जाऊन ही न्यूज बघू शकता, की सेट परीक्षा ही जूनमध्ये होणार आहे. ठीक आहे. सो आपण या पद्धतीने आता प्रिपेअर राहायला पाहिजे. जेव्हा न्यूजपेपरमध्ये ही एक ऑफिशियल नोटीस येते किंवा ऑफिशियल न्यूज येते, तेव्हा हे कन्फर्म असतं की एक्झाम होणार आहे आणि या मंथमध्ये होणार आहे. सो ही न्यूज पुन्हा एकदा परत रीड करूया. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे आयोजित केले जाणारे सेट परीक्षा येत्या जून महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. ठीक आहे. हे तर कन्फर्म झालं की एक्झाम जी आहे ती जून महिन्यात होणार आहे. सो बरेच विद्यार्थी या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या तयारीला लागावं हे सुद्धा यांनी न्यूजमधून सांगितलेलं आहे. ही न्यूज जी येते ती विद्यार्थ्यांसाठी एक आव्हान असतं किंवा एक काय म्हटलं जातं त्यांच्यासाठी एक गोष्ट त्यांनी अधिकृतपणे सांगितलेली असते विद्यापीठाने, की येस तुम्ही प्रिपरेशनला सुरुवात करा. कारण जर वेळ कमी असेल नोटिफिकेशन, फॉर्म फिलिंग आणि एक्झाममध्ये तर तुमचं वेळ कमी पडला म्हणून नुकसान होऊ नये यासाठी तुम्हाला ही एक अधिसूचना दिली जाते थ्रू द न्यूजपेपर. सो लवकरच या संदर्भातील अधिकृत घोषणा विद्यापीठातर्फे केली जाणार असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे. म्हणजे ही एक ऑफिशियल अपडेट म्हणून कन्सिडर करून आपण आपल्या अभ्यासाला, प्रिपरेशनला सुरुवात केली पाहिजे. सो या प्रिपरेशनमध्ये आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो कारण आम्ही घेऊन आलो आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम 2026 साठी पेपर वन कंप्लीट कोर्स. या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत लाईव्ह लेक्चर्स, वीकली टेस्ट, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, 2000 एमसीक्यू पीडीएफ, पीवायक्यूज विथ सोल्युशन आणि फीस आहे ओन्ली 3500. त्यावरही आम्ही डिस्काउंट देत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 2600 रुपीज. जॉईन करण्यासाठी किंवा या कोर्सबद्दल अधिक इन्फॉर्मेशन घेण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा. ॲपच्या सर्च बॉक्समध्ये MS सेट सर्च करा. लगेचच तुम्हाला तिकडे कोर्स मिळेल आणि या कोर्सला जॉईन होऊ शकता. याची न्यू बॅच जी आहे लक्षात ठेवा 19 जानेवारी 2026 पासून स्टार्ट होतीये. सो तुम्ही तुमचं नाव लवकर नोंदवून प्रिपरेशन सुरू करू शकता. पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 साठी देखील इकडे मी लिस्ट दिलेली आहे सब्जेक्टची. त्यांच्यासाठी कोर्सेस हे सुरू आहेत, रजिस्ट्रेशन सुरू आहे. न्यू बॅच 19 तारखेपासून स्टार्ट होतीये. तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर लवकरच तुम्ही जॉईन व्हा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा कारण जून ह्या मंथला आपण टार्गेट करत आहोत. याची फीस 10,000 आहे पण त्यावरही डिस्काउंट प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट 8,000 फीस होते किंवा इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता. प्ले स्टोअर वरून ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून सुद्धा तिकडे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळू शकते. लेट्स सी अगेन की याच्यामध्ये आणखीन काय इन्फॉर्मेशन दिली जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये संभ्रम होता की एक्झाम ऑफलाईन होईल की ऑनलाईन होईल कारण मागच्या वर्षीची एक्झाम ही शेवटची ऑफलाईन एक्झाम होती असं आपल्याला सांगितलं होतं नोटिफिकेशनमध्ये. बट आता त्याच्याबद्दल काय निर्णय या विद्यापीठाने घेतलेला आहे? बघा राज्यातील विविध विद्यापीठांची संलग्न कॉलेजमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागांपैकी सुमारे 5,000 प्राध्यापकांची पदे भरण्यासंदर्भात शासनाकडून हालचाली सुरू आहेत. प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाणारी सेट परीक्षा केव्हा घेतली जाणार याबद्दल सगळ्याच विद्यार्थ्यांना काय होती उत्सुकता होती किंवा चिंताही होती कारण एक्झाम होईल की नाही. कारण काय होतं प्रत्येक 3 वर्षानंतर सेट भवनला शासनाकडून परमिशन घ्यावी लागते या परीक्षेसाठी. सो तसंच याही वर्षी त्यांना ही मान्यता घ्यायची होती आयोजनासंदर्भात. सो त्यांनी शासनाकडे पत्रव्यवहारही केला होता विद्यापीठाने. सो विद्यापीठाला सेट परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. हे ऑफिशियल आता न्यूज पेपरमधून आपल्याला समजलेलं आहे. सो लवकरच विद्यापीठाकडून नोटिफिकेशन आउट होईल. फॉर्म फिलअपसाठी जी लिंक आहे ती ओपन होईल. एक लक्षात घ्या की 3 महिन्याचा गॅप याच्या ठिकाणी असतो. म्हणजे जर जूनमध्ये एक्झाम होणार असेल तर फेब्रुवारीमध्ये फॉर्म फिलिंग स्टार्ट होईल.
फॉर्म भरणं स्टार्ट होईल आणि त्यानंतर एक्झाम सुरू होईल. सो आपल्या हातामध्ये ऑलमोस्ट 4 मंथ आहेत असं कन्सिडर करून आपलं प्रिपरेशन आपण सुरू केलं पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे सेट परीक्षा योजना संदर्भातील समिती परवानगीनंतरच लवकरच विद्यापीठाकडून सेट परीक्षेच्या तारखेची घोषणा केली जाईल. या न्यूजमध्ये आपल्याला म्हणजे डेट फिक्स दिलेली नाहीये. पण जूनमध्ये ही एक्झाम होणार आहे हे त्यांनी कन्फर्म केलेलं आहे. सो विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे आतापर्यंत 40 परीक्षा घेण्यात आल्या. येणारी एक्झाम ही 41वी एक्झाम असणार आहे. या सर्व परीक्षा ज्या आहेत 40 त्या सगळ्या ऑफलाईन पद्धतीने घेतल्या गेल्या आहेत. पण नेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात होती. परंतु पेपर फुटीच्या घटनेमुळे नेट परीक्षा पुन्हा एकदा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाऊ लागली. सो त्यामुळे नेट परीक्षा सुद्धा ऑफलाईन पद्धतीनेच घेतली जाऊ शकते. सेट परीक्षा सॉरी. सेट परीक्षा सुद्धा काय आहे? ऑफलाईन घेण्याचे चान्सेस हे जास्तीत जास्त आहेत. ऑनलाईन परीक्षा घ्यायची की नाही याबद्दल चर्चा अजून चालूच आहे. पण आपण मागच्या वर्षी पण बघितलं होतं की पेपर फुटीचे परिणाम किंवा पेपर फुटीच्या न्यूज आपण बघितलेल्या आहेत. सो त्या हिशोबाने जर आपण बघायला गेलं तर ही एक्झाम ऑफलाईन पद्धतीनेच व्हायला पाहिजे अशा पद्धतीने हे जे विद्यापीठ आहे ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे ते वेबसाईटवरती आपल्याला लवकरच बघायला मिळेल. बट त्या हिशोबाने म्हणजे नोटिफिकेशन येईल आपण फॉर्म फिलअप करू या गोष्टीकडे बघण्यासाठी किंवा एवढा वेळ आपण देण्यापेक्षा आता आजच्या तारखेपासून एक्झामला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात केली पाहिजे. कुठलाही वेळ न घालवता जेणेकरून जूनमध्ये होणारी एक्झाम जर फिक्स असेल तर आपला वेळ जाणार नाही आणि ही एक्झामचं अटेम्प्ट सुद्धा फुकट जाणार नाही या हिशोबाने आपण प्रयत्न करूया. ठीक आहे. सो ऑल द बेस्ट स्टुडंटसाठी, प्रिपरेशनसाठी आणि आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचं काही आणखीन डाउट्स असतील, तुम्हाला आणखीन काही इन्फॉर्मेशन हवी असेल या एक्झामच्या बाबतीमध्ये तर कमेंट सेक्शनमध्ये जस्ट आम्हाला कमेंट करा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. थँक यू.